नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे। आज वाळवण रेसिपीमध्ये आपण आलूचे पांढरे शुभ्र असे चिप्स पाहणार आहोत। तेही झटपट बनणारे व चवीला खूप असे चविष्ट। त्याच्यासाठी इथे बघा आपल्याला 2 असे आलू लागणार आहे। मी इथे 2 आलू हे शिलून घेतलेले आहे। शिलल्यानंतर आता आपल्याला इथे त्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे आलू बारीक असे कापून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे। आता बघा आलू पूर्णतः चिरून झाल्यानंतर आपल्याला याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। 3 ते 4 पाण्याने आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे की जेणेकरून याच्यामध्ये असलेला जो टार्च आहे तो निघून जाईल। मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी या चॅनलवरती नवनवीन अशा रेसिपी तसेच किचन टिप्ससुद्धा घेऊन येत असते। आता आपण बघा एक पॉट घेतलेला आहे। पॉटमध्ये हे आलूच्या फोडी घातलेल्या आहे। आता आपल्याला याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता छान असं इथे बारीक पेस्ट ही झालेली आहे। पूर्णतः बारीक पेस्ट अशी झाल्यानंतर आता आपल्याला इकडे घ्यायची आहे एक कढई आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे सारण सगळं घालून घ्यायचं आहे। घालून घेतल्यानंतर आपल्याला तेवढंच त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक तुरटीचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि 1 तास आपल्याला ते असंच ठेवायचं आहे। 1 तासानंतर त्याचं जे काळपट पाणी असतं ते असं वर येऊन जातं आणि नंतर आपल्याला हे पाणी पूर्णतः काढून घ्यायचं आहे। काढल्यानंतर बघू शकता जो आलूचा पांढरा गर आहे तो असा शिल्लक राहिलेला आहे। आता याच्यामध्ये 2 वाट्या आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। 1 वाटी अंदाजे हे जे आलूचं सारण आहे ते आहे, याच्यामध्ये आपल्याला 2 वाट्या आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे। 2 वाट्या पाणी एका वाटीसाठी व्यवस्थित असं होतं आणि जर आपल्याला हे घट्ट वाटलं तर आपण आणखी याच्यात पाणी घालूच। आता आपल्याला याच्यामध्ये चम्मचभर असं मीठ घालायचं आहे। चम्मचभर मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याला छान असं शिजून घ्यायचं आहे। आपल्याला हे शिजवताना एक काळजी घ्यायची आहे की एका डायरेक्शनमध्येच आपल्याला हा चमचा फिरवत राहायचा आहे, जेणेकरून आलूमध्ये कशाच प्रकारचे गोळे हे धरले गेले नाही पाहिजे। इकडे बघू शकता सारण हे घट्ट आलेलं आहे। आता आपल्याला घट्ट आल्यामुळे याच्यामध्ये आणखी 1 वाटी आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। पाणी अंदाजे याला एका वाटीला 3 वाट्या असं पाणी लागणार आहे। 2 वाट्या आपण पहिले टाकलेलं आहे। आता सगळ्यात पहिले आपण पूर्ण पाणी का नाही टाकून घेतलं, कारण की काय होतं कधी-कधी पाण्याचा अंदाज जर चुकला तर ते सारण असं पतलं होण्याची शक्यता असते। म्हणून आपण इथे नंतर पाणी घालू शकतो, म्हणून पाणी इथे आपण 1 वाटी आणखी घालणार आहोत। आता हे सारण छान असं झाल्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर याला छान असं आपल्याला 10 ते 15 मिनिट मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। 15 मिनिट पूर्ण झाल्यानंतर इकडे बघू शकता आपलं सारण छान असं शिजलेलं आहे। अशाच प्रकारचं आपल्याला सारण हे हवं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये चेक करून घेऊया तर बघू शकता सारण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आणि छान अशा त्याला उकळही फुटलेल्या आहे। 15 मिनिट जर हे सारण शिजू दिलं तर छान असं शिजतं। आता आपण एकीकडे याला थंड करून घेऊया। आपण पॉलिथिनवर हे चिप्स करणार आहोत, म्हणून आपल्याला हे सारण थोडं थंड करून घ्यायचं आहे। आता एका पॉलिथिनवर आपल्याला चमच्याने अशा प्रकारे हे चिप्स टाकून घ्यायचे आहे। लहान चम्मच घ्यायचा, लहान चमच्याने छोटे छोटे असे चिप्स आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे। पूर्णतः चिप्स टाकून घेतल्यानंतर आपल्याला याला उन्हामध्ये किंवा हवेमध्ये, फॅनच्या हवेमध्ये सुद्धा आपण 1 दिवसभर याला असं वाळून घेऊ शकतो किंवा उन्हातही आपण वाळून घेऊ शकतो, पण मी याला फॅनच्या हवेमध्येच वाळून घेणार आहे। आता इकडे बघू शकता पूर्णतः आपले जे चिप्स आहे हे टाकून झालेले आहे। पूर्णतः हे चिप्स टाकून झाल्यानंतर आपल्याला 2 दिवस याला असं छान वाळू द्यायचं आहे। 2 दिवस वाळल्यानंतर हे चिप्स छान असे खमंग वाळून तयार होतात, जेणेकरून आपण त्याला वर्षभर साठवून ठेवू शकतो। आता बघू शकता मी इकडे हे चिप्स वाळून घेतलेले आहे आणि हे चिप्स बघा असे दिसत आहे। छान असे हे चिप्स तयार झालेले आहे। आता आपण तळून सुद्धा पाहूया आणि तुम्ही बघू शकता तळल्यानंतरही हे चिप्स किती असे छान फुगलेले आहे। चवीला चविष्ट असे हे चिप्स बनतात आणि वाळवण रेसिपीमध्ये तुम्ही वर्षभर याला उपवासासाठी करून ठेवू शकता। नक्की ट्राय करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। आणि याच्या आधी तुम्ही अशी चिप्स बनवले का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका। धन्यवाद।